बातमी कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्याची गुरुवारी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। नटसम्राट केशवराव भोसलेंच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनंतर कोल्हापूरकर आणि कलावंतांकडून हळहळ व्यक्त होते। या आगीनंतर संशयाचा धूर मात्र अजूनही धुमसताना दिसतोय। कोल्हापूरकरांचं सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेलं आणि कोल्हापूरकरांची शान असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे असं आगीत भस्मसात झालं। छत्रपती शाहू महाराजांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली होती। ऐतिहासिक वास्तुरचना असलेल्या नाट्यगृहाची रचना जुन्या काळातली होती। केशवराव भोसले नाट्यगृहाचा बहुतांश भाग हा लाकडाचा असल्यामुळे आगीत हे नाट्यगृह भस्मसात झालं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली आणि या आगीनंतर आपण ही दृश्य जे आहे ते पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहताय। पूर्णपणे आगीमध्ये उद्ध्वस्त झालेलं हे नाट्यगृह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आठवण सांगणारं खरं तर कलानगरी म्हणून देखील ह्या कोल्हापूरची ओळख आहे आणि त्या कलानगरीमध्ये एक मोठा वाटा याच कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा आहे आणि त्याच नाट्यगृहाची झालेली ही आगीनंतरची अवस्था तर रात्रभर ही आग जी आहे ती या ठिकाणी धुमसत आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 2 तास लागले, मात्र अजूनही आगीची काही ठिकाणी छोट्या छोट्या घटना जे आहेत ते पाहायला मिळतात आणि म्हणूनच अग्निशमन दलाचे सर्वच कर्मचारी जे आहेत ते रात्रभर या ठिकाणी तैनात आहेत। किरकोळ आग लागली तरी ती तात्काळ विझवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। एक मोठं नुकसान झाल्यानंतर आम्ही आमची घरदारे विकू, मात्र हे नाट्यगृह जे आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच नव्या दिमाखामध्ये उभं करू अशी देखील प्रतिक्रिया दिलीत। आपल्याला माहिती आहे की आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येला खरं तर ही दुःखद घटना जी आहे ती घडलेली आहे। त्यामुळे नक्कीच कोल्हापूरकर यामधून आता सावरतीलच आणि या पुढच्या काळामध्ये त्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा हे नाट्यगृह असू दे, बाजूला असणारं खासबाग मैदानचं खरं तर व्यासपीठ असू दे, ते देखील त्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा उभं करतील अशीच अपेक्षा आता या ठिकाणी आपण करू। बालगंधर्व केशवराव भोसले, मास्टर दत्ताराम, बाबूराव पेंढारकर, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, निळू फुले, लता मंगेशकर, आशा भोसले यांसारख्या दिग्गजांनी या नाट्यगृहात त्यांची कला सादर केली होती। कोल्हापूरकरांच्या कलासृष्टीत मानाचं स्थान असलेलं हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली। आगीचं वृत्त कळल्यानंतर खासदार शाहू छत्रपतींसह अनेक राजकीय नेत्यांनी या नाट्यगृहाला भेट दिली। सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे। एक छानपैकी मी केशवराव म्हणून एक नाटिका पण इथे सादर होणार होती आणि हे सगळं बघायचं अशाच याच्यामध्ये आम्ही होतो। हा जो इतिहास घडून गेलेला आहे पूर्वी तो आपल्या समोर हे सगळे कलाकार मांडणार आहेत, तर ते औत्सुक्य माझ्याकडे होतंच, परंतु आता हे सगळं बघताना आता हा इतिहास आपल्याला लवकरात लवकर पुन्हा करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण डोक्यात आहे। पण कलाकार हा कधी स्वस्त बसणार नाही। शो मस्ट गो ऑन ह्या उक्तीप्रमाणे तो हे नाट्यगृह अर्थात शासन आणि महानगरपालिका 100% चांगलंच काम करत आलेत आणि याच्या पुढेही चांगलंच काम करणार। हे थिएटर 1 वर्षाच्या आत उभं राहायला पाहिजे। आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत, काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे, पण अग्निशमक ज्या पद्धतीने यायला पाहिजे तेवढे आले नाहीत, तुमचं म्हणणं आहे। माणसं तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते, तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, ह्याचं आपण केव्हा त्याचं चिंतन करणार आहे। आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे संरक्षणाचे प्रोटोकॉल्स ठरवावं लागतील आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडती आहे आणि ते सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते। खरोखरच म्हणजे एकदम वेदनादे ही बाब असं म्हणतात काही चुकीचं। चौकशी तर करूच, चौकशी करू। आता मला असं सांगण्यात आलं की बाबा मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून आग सुरू झाली आणि त्याचा फार मोठा परिणाम आणि कसल्याही अग्निशमनाला ती आग दाद देत नव्हती। आपण चौकशी करू, परंतु आता आपल्यासमोरचं आव्हान आहे की असंच नाट्यगृह आम्ही उभा करून दाखवू। कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असं केशवराव भोसले नाट्यगृह होतं। अत्यंत दुर्दैवी घटना आज या ठिकाणी झालेली आहे। आम्हाला देखील उभं राहून पाहण्याशिवाय दुसरं काही करता आलेलं नाही।
काय राहिले असं म्हणता येत नाही. 50 कोटीच्या आसपास या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी आज तातडीनं या ठिकाणी 10 कोटीचं अनुदान मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि तातडीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी या ठिकाणी बोललेलो आहे. त्यांनी देखील भरीव अनुदान या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे केशवराव भोसले परत एकदा पूर्व परिस्थितीत आणण्याचं आमचं काम आहे. या नाट्यगृहात प्रयोग केलेल्या आणि आपली कला सादर केलेल्या अनेक कलाकारांच्या मनात सुद्धा या घटनेने रुखरुख निर्माण झाली. मराठी अभिनेत्री सोनाली पाटीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या नाट्यगृहाच्या आठवणीनं अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तिच्यासारखीच अवस्था अनेक कलावंतांची झाली आहे. सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण जळून खाक झालेला आहे. आणि त्या पद्धतीनं सगळी लोक इकडे यायला लागलेत म्हणजे बघायची इच्छा होत नाहीये. कारण आमची सगळ्यांची नाळ जिथं जोडली गेलेली आहे. आम्ही ज्या रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली ती गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झालंय. आणि हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहील किंवा काय. केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास, कशी झाली होती त्याची उभारणी हे सुद्धा जाणून घेऊया. शाहू महाराजांना 1902 साली झालेल्या रोम भेटीत ही संकल्पना सुचली. कुस्ती मैदान आणि नाट्यगृह उभारण्याची योजना आखली. भारतात परतल्यानंतर खासबाग परिसराची निवड करण्यात आली. खासबागेत कुस्तीचं मैदान आणि पॅलेस थिएटर उभारण्याचं ठरलं. कागलचे ओव्हरसियर जीवबा चव्हाण यांच्याकडून थिएटरचा प्लॅन बनवण्यात आला. 1913 साली बांधकामाला सुरुवात झाली तर 1915 साली काम पूर्ण झालं. 1915 साली दसऱ्याला युवराज राजाराम महाराजांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. मंचाखाली विहिरी एवढी खोली आणि त्यावरती जाड सागवानी फळ्या आहेत. शेवटी बसलेल्या प्रेक्षकाचाही हे थिएटर उभारणी करताना विचार करण्यात आला आहे. किर्लोस्कर कंपनीच्या मानापमान नाटकाने थिएटरचा शुभारंभ करण्यात आला. 1957 साली पॅलेस थिएटरचं नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं. अनेक दिग्गजांनी नाट्यगृहाच्या मंचावरती आपली कला सादर केली आहे. आगीची घटना घडल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत वाहिन्यांची तपासणी केल्यानंतर असा कोणताही प्रकार नसल्याचं समोर आलंय. कोल्हापूरच्या नामांकित नाट्यगृहाला लागलेल्या आगीबाबत त्यामुळे आता संशयाचा धूर निर्माण झालाय. कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली आणि त्या आगीनंतरची परिस्थिती आपण माझ्या मागे पाहताय. खरं तर मी सध्या कोल्हापुरातल्या याच खासबाग मैदान या ठिकाणी उभा आहे आणि या खासबाग मैदानाचं व्यासपीठ देखील आपण पाहताय जे पूर्णपणे या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. आणि बाजूलाच खरं तर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत आपण पाहताय. खरं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कला आणि क्रीडा क्षेत्राला मोठं योगदान जे ते दिलं होतं ते क्षेत्र जपण्यासाठी त्यांनी अफाट असे कष्ट घेतले होते आणि त्याचीच ही प्रतीकं जी आहेत ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात. जिवंत प्रतीकं जी आहेत ती पाहायला मिळतात, त्यांची वारसा पाहायला मिळतात. आणि संगीत सूर्य म्हणूनच केशवराव भोसले जे आहे ते पुढं ओळखले जाऊ लागले. त्यांचं नाटक देखील या ठिकाणी पहिलं झालं होतं आणि त्यानंतर एक मोठा ऐतिहासिक वारसा असणार हे नाट्यगृह आहे. आणि ते नाट्यगृह काल रात्री आगीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यानंतर अनेकांच्या भावना खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक नेत्यांनी देखील भेट दिलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असू देत राजेश क्षीरसागर त्यांनी देखील तात्काळ 10 कोटी रुपये देण्यासंदर्भातलं घोषणा केली. त्यानंतर सतेज पाटील देखील या संपूर्ण परिसरामध्ये येऊन पाहणी करून गेले आहेत. आज सकाळी पालकमंत्री देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. खरं तर एक फिनिक्स पक्षाप्रमाणे ही नाट्यगृह जे आहे ते आम्ही तयार करू आणि पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे हे नाट्यगृह एक भरारी घेईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच या नाट्यगृहाला पुन्हा एकदा ते स्वरूप जे आहे ते जुनं स्वरूप जे आहे ते देण्याची गरज आहे. त्यासाठी आता सरकार कशा पद्धतीने या संपूर्ण माध्यमातून मदत करणार आहे, पुन्हा कशा पद्धतीने हे नाट्यगृह उभारणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. या निमित्तानं कोल्हापूर शहरातील अग्निशामक दल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले. सुमारे 8 लाख लोकसंख्या असलेल्या कोल्हापूर शहरात अग्निशामक दलाकडे केवळ 21च कर्मचारी असून त्यासोबतचे 46 कर्मचारी मानधनावरती असल्याचं समोर आलंय. कोणत्याही शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या अग्निशामक दलातील अनेक जागा रिकाम्या असल्याचंही समोर आलंय. त्यामुळे या नाट्यगृहाला आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी बाहेरून मदत बोलवावी लागली आणि त्यात नाट्यगृह पुरतं खाक झाल्याचा आक्षेप सुद्धा घेण्यात येतोय. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाट्यगृहाचं फायर ऑडिट करण्यात आलं नव्हतं का असा सवाल सुद्धा आता विचारण्यात येतोय. कोल्हापुरातील अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या नाट्यगृहाला लागलेली आग ही संशयास्पद आहे का असा सवाल सुद्धा आता करण्यात येतोय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.
Thank you.